हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द SSV ऑफिशियल. अगोदरचे जे 10 क्वेश्चन्स आहेत आपण अगोदरच्या सेशनमध्ये कव्हर केलेले आहेत. आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे, अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ लेंथ L कॅरिंग अ लोड कॉन्सन्ट्रेटेड ॲट द सेंटर. सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि लोड सेंटरला ॲक्ट केलेला आहे. विल हॅव मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट आणि बेंडिंग मुवमेंट आपल्याला काढायचं आहे. तर सिम्पली सपोर्टेड बीम अँड लोड ॲक्टिंग ॲट द सेंटर W, देन मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट, याचं जे बेंडिंग मुवमेंट येणार आहे ते WL/4 असणार आहे. जी दुसरी कॅटेगरी आहे, सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग द UDL ओव्हर एंटायर स्पॅन, देन इट्स बेंडिंग मुवमेंट इज WL²/8. हे त्याच्याबरोबर लक्षात ठेवायचं आहे. नंतरचा जो आहे, सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग द पॉइंट लोड ॲट इसेंट्रिसिटी ए आणि बी या डिस्टन्सवर ॲक्ट केलेला आहे. तर याचं बेंडिंग मुवमेंट येतं मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट इज इक्वल टू WAB/L². अशा प्रकारे 3 झाले सिम्पली सपोर्टेड बीमसाठी. जर सेंट्रलला ॲक्ट केलं तर WL/4, जर UDL असेल तर WL²/8 आणि जर इसेंट्रिसिटीला ॲक्ट केलेला असेल म्हणजे ॲट अ डिस्टन्स ए फ्रॉम द लेफ्ट सपोर्ट असेल तर बेंडिंग मुवमेंट WAB/L². अशा प्रकारे मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट आहेत. तर या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे WL/4 म्हणजे ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज, in order to determine the natural features such as valleys, rivers, lakes, etc., the surveying preferred is. जे डिफरंट टाईप्सचे जे सर्वेइंग्स आहेत त्यामध्ये नॅचरल फीचर्ससाठी कोणता सर्वे यूज केला जातो. फर्स्ट जो ऑप्शन आहे सिटी सर्वे. सिटी सर्वे हा एखादी जर आपल्याला न्यू सिटी किंवा जर टाउन जर आपल्याला बिल्ड करायचं आहे किंवा सर्वेइंग करायचं आहे त्याच्यासाठी कन्सिडरिंग ऑल डेव्हलपमेंट वर्क्स नेसेसरी फॉर द सिटी, त्यामध्ये आलं स्ट्रीट रोड्स असतील, वॉटर अँड सॅनिटरी पाईप लोकेशन असतील किंवा जर इलेक्ट्रिकल लाईन्स आपल्याला बिल्ड करायचे आहेत, टेलिफोन लाईन्स कन्स्ट्रक्ट करायचे आहेत, तेव्हा आपण काय करतो, सिटी सर्वेइंग हे यूज करतो. आणि कॅडेस्ट्रल सर्वेइंग ही इस्टॅब्लिशिंग बाउंड्री ऑफ प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीची बाउंड्री म्हणलं की कॅडेस्ट्रल सर्वेइंग येतं फॉर लीगल पर्पज आणि त्यालाच म्हणलं जातं पब्लिक लँड सर्वे. कॅडेस्ट्रल सर्वेला पब्लिक लँड सर्वे असंही म्हणलं जातं, लक्षात ठेवा. देन लोकेशन सर्वे. लोकेशन सर्वे इस्टॅब्लिशेस ऑल कॉर्नर्स अँड प्रॉपर्टी लाईन्स ऑफ द प्रॉपर्टी. आणि जी टोपोग्राफी सर्वे आहे, टोपोग्राफिकल सर्वे हे यूज केलं जातं नॅचरल फीचर्स डिटरमाइन करण्यासाठी सच ॲज व्हॅलीज, रिव्हर्स आणि लेक्स. सो आपलं करेक्ट आन्सर असणार आहे टोपोग्राफिकल सर्वे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज, द वॉटर सप्लाय स्कीम मीन्स. वॉटर सप्लाय स्कीम या वर्डमध्येच त्याचा मिनिंग आहे वॉटर आपण सप्लाय करण्यासाठी कोणत्या स्कीम यूज करतो. म्हणजे ऑप्शन बघा, फर्स्ट ऑप्शन आहे द इंटायर स्कीम ऑफ द कलेक्शन अँड डिस्पोजल ऑफ लिक्विड वेस्ट. यामध्ये कलेक्शन करायचं आणि डिस्पोजल ऑफ लिक्विड वेस्ट हे वॉटर सप्लाय स्कीममध्ये येईल का. नंतरचा जो ऑप्शन आहे द कम्प्लीट लेआउट फ्रॉम द सोर्स ऑफ सप्लाय टू द डिस्ट्रीब्युशन. म्हणजे जिथं पाण्याचा सोर्स आहे तिथून लेआउट, कम्प्लीट लेआउट टू द सप्लाय टू द डिस्ट्रीब्युशन हे करेक्ट आन्सर असणार आहे. बाकीचे जे ऑप्शन आहे कन्स्ट्रक्शन ऑफ रिझर्वायर, कन्स्ट्रक्शन ऑफ कॅनल्स हे यामध्ये इन्क्लूड होत नाही. वॉटर सप्लाय स्कीम म्हणजे द कम्प्लीट लेआउट फ्रॉम द सोर्स ऑफ सप्लाय टू द डिस्ट्रीब्युशन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, द कर्वेचर ऑफ द अर्थ इज टेकन इन टू कन्सिडरेशन इफ द लिमिट ऑफ सर्वे इज. क्लासिफिकेशन ऑफ सर्वे बेस्ड ऑन द ॲक्युरसी. ॲक्युरसीवर त्याचं सर्वेचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे प्लेन सर्वे. प्लेन सर्वे मीन्स त्यामध्ये मीन सरफेस ऑफ द अर्थ, आपल्या अर्थचा जो सरफेस आहे तो कर्वमध्ये आहे. तर त्यामध्ये प्लेन सर्वेमध्ये जो आपण कर्व्ड सरफेस आहे तो कन्सिडर करत नाही, याला आपण फ्लॅट कन्सिडर करतो. किंवा प्लेन कन्सिडर करतो. आणि यामध्ये एरियाचं एक लिमिटेशन आहे, एरिया शुड बी लेस दॅन 250 किलोमीटर स्क्वेअर. एरिया शुड बी लेस दॅन 250 किलोमीटर स्क्वेअर असायला पाहिजे. आणि हे सर्वे जो यूज केला जातो
फॉर व्हेरियस इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स लाईक कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम्स, हायवेजसाठी, रेल्वे लाईन्ससाठी आणि कॅनलसाठी प्लेन सर्वे हा यूज केला जातो. हा जो सर्वे आहे जिओडेटिक सर्वे, यामध्ये जिओडेटिक सर्वेमध्ये शेप ऑफ कर्वेचर ऑफ अर्थ आपण कन्सिडर केला जातो. जिथं हाय डिग्री ऑफ प्रिसिजन आपल्याला पाहिजे असेल वर्कमध्ये, तेव्हा आपण जिओडेटिक सर्वे यूज करतो. यामध्ये एरिया शुड बी ग्रेटर दॅन 250 किलोमीटर स्क्वेअर हे असतं. करेक्ट आन्सर असणार आहे मोर दॅन 250 किलोमीटर स्क्वेअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द थिकनेस ऑफ रोड सरफेसिंग डिपेंड्स अपॉन द, जो रोड आपण कन्स्ट्रक्ट केला जातो त्याची थिकनेस ही कशावर डिपेंड असते? टाईप ऑफ ट्रॅफिकवर डिपेंड असते, इंटेन्सिटी ऑफ ट्रॅफिक, टाईप ऑफ मटेरियल, ऑल ऑफ दी अबव. हे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज इन अ सर्वे वर्क इट इज more convenient and gives better results while measuring horizontal distance dash by stepping method. जर आपण स्टेपिंग मेथड अप हिलने जर केलं, अप हिलनं, तेव्हा इट इज अ मोर डिफिकल्ट टू ऑब्टेन गुड रिझल्ट. गुड रिझल्ट मिळण्यासाठी हे खूप डिफिकल्ट मेथड आहे अप हिलची मेथड, वाईल मेजरिंग हॉरिझॉन्टल डिस्टन्स बाय स्टेपिंग. बट जर आपण डाऊन द हिल केलं, इट गिव्स अ बेटर रिझल्ट while measuring the horizontal distances. Okay, next question is in India, as per Indian standards, water consumption per capita per day for domestic purpose in a city area is. त्यामध्ये वॉटर कन्झम्पशनमध्ये 6 प्रकारचे सहा प्रकारचे जे डिमांड आहेत, त्यामध्ये फर्स्ट येतं डोमेस्टिक डिमांड. डोमेस्टिकमध्ये जे वॉटर लागतं ते 135 लिटर पर हेड पर डे मध्ये असतं. नंतर आहे इंडस्ट्रियलसाठी 50 लिटर पर हेड पर डे. देन कमर्शियल यूजसाठी किंवा इन्स्टिट्यूशनलसाठी 20 लिटर पर हेड पर डे. आणि पब्लिक यूजसाठी जे वॉटर यूज केलं जातं ते 10 लिटर पर हेड पर डे असतं. वेस्ट किंवा त्यामध्ये थेफ्ट त्यासाठी 55 लिटर पर हेड पर डे. अँड फायर डिमांडसाठी लेस दॅन 1 लिटर पर हेड पर डे. अशा प्रकारे टोटल जे आहे, टोटल 335 लक्षात ठेवायचं आहे. टोटल 335 लिटर पर हेड पर डे. अशा प्रकारे हे टोटल 6 डिमांड आहेत. यामध्ये डोमेस्टिकसाठी 135 लिटर पर हेड पर डे आहे. सो करेक्ट आन्सर असणार आहे 135 लिटर्स. त्या नेक्स्ट क्वेश्चन इज द मेन ॲडव्हान्टेज ऑफ कॉन्क्रीट पेवमेंट इज दॅट. पेवमेंटचे 2 टाईप्स आहेत, एक फ्लेक्झिबल पेवमेंट आणि दुसरा रिजिड पेवमेंट. रिजिड पेवमेंटमध्ये कॉन्क्रीटचं रोड हे इन्क्लूड आहे. कॉन्क्रीट पेवमेंट कसं असतं, मोर कम्फर्टेबल टू ड्राईव्ह असतं, बेटर प्रिव्हेंटिंग द व्हेकल फ्रॉम स्लायडिंग अँड स्किडिंग. जे व्हेकलचं स्लायडिंग अँड स्किडिंग होतं त्यामध्ये बेटर हे प्रिव्हेंट करतं. कॉन्क्रीट रोड्स ड्राय आउट मच फास्टर आफ्टर रेन. जेव्हा रेनफॉल होतो, रेनफॉल झाल्यानंतर कॉन्क्रीटचे रोड्स हे लवकर ड्राय आउट होतात. नो मेंटेनन्स कॉस्ट, याच्यासाठी जो लागणारा मेंटेनन्स कॉस्ट आहे तो कमी असतो, बट हाय इनिशियल कॉस्ट असते कॉन्क्रीट रोडसाठी. आणि कॉन्क्रीट रोड फॅसिलिट लेस फ्यूल कन्झम्पशन. हे जे सगळे आहेत हे कॉन्क्रीट पेवमेंटचे ॲडव्हान्टेज आहेत. यामध्ये इट ऑफर्स लेस रेजिस्टन्स टू ट्रॅफिक, इट इज नॉट स्लिपरी, हे बरोबर आहे. लो मेंटेनिंग कॉस्ट, हे सुद्धा बरोबर आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, ऑल ऑफ दिस. नेक्स्ट क्वेश्चन इज रॉ वॉटर सस्पेंडेड इम्प्युरिटीज कन्सिस्ट. रॉ वॉटरमध्ये जे फिजिकल पॅरामीटर्स आहेत, फिजिकल पॅरामीटरमध्ये येतं सस्पेंडेड सॉलिड जे आहेत त्यांची रेंज असते, साईज रेंज 10⁻⁻1 to 10⁻³ mm साईज. आणि जे दुसरे आहे कोलायडल सॉलिड्समध्ये 10⁻³ to 10⁻⁻6 mm इतकी साईज असते. आणि जे दुसरे सॉलिड्स आहेत डिझॉल्व सॉलिडची रेंज आहे लेस दॅन 10⁻⁻6 mm साईज.
यामध्ये लक्षात ठेवायचं आहे सस्पेंडेड सॉलिडची 10 to the power -1 to 10 to the power -3, देन कोलायडल सॉलिड 10 to the power -3 to 10 to the power -6 आणि डिझॉल्वसाठी लेस दॅन 10 to the power -6 mm साईज हे असणार आहे. तर सस्पेंडेड सॉलिड्समध्ये इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक असे दोन्हीही पार्टिकल इन्क्लूड असतात. इनऑर्गॅनिकमध्ये येतात क्ले अँड ऑइल, ग्रीज अँड अदर सॉइल कन्स्टिट्यूंटमध्ये सील्ड पण येतं, जे ऑप्शनमध्ये विचारलेलं आहे. देन ऑर्गॅनिकमध्ये जे प्लांट फायबर्स असतात, प्लांट फायबर्स इन्क्लूड होतात. नंतर जे बायोलॉजिकल सॉलिड्स आहेत ते पण यामध्ये ऑर्गॅनिक पार्टिकल्स म्हणून ॲज अ सस्पेंडेड पार्टिकल्स असतात. यामध्ये बायोलॉजिकल सॉलिड्स असते जे अल्गी असते, अल्गीचे सेल असतात, अल्गियल सेल्स. देन बॅक्टेरिया यामध्ये इन्क्लूड होतो, ऑर्गॅनिकमध्ये बॅक्टेरिया इन्क्लूड होतो. म्हणजे बॅक्टेरिया एक सस्पेंडेड सॉलिड्स आहे आणि विचारलेलं आहे रॉ वॉटर सस्पेंडेड इम्प्युरिटीज कन्सिस्ट. यामध्ये आयर्न तर डिझॉल्व सॉलिड असणार आहे. नंतर क्लोरीन आणि बॅक्टेरिया हे सस्पेंडेड इम्प्युरिटीज आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर अ सर्वे वर्क प्लम बॉब इज रिक्वायर्ड. प्लम बॉब जे आहे तुम्ही फिगरमध्ये पाहू शकता. प्लम बॉब हा जो वेट आहे पॉइंटेड टिपचा तो एका स्ट्रिंगच्या एंडला हा असतो. हे प्लम बॉब यूज केलं जातं वेन मेजरिंग द डिस्टन्स अलॉंग द स्लोप्स इन अ हिली कंट्रीमध्ये जेव्हा आपण स्लोपचं डिस्टन्स मेजर करतो तेव्हा प्लम बॉब हे यूज केलं जातं. फॉर ॲक्युरेट सेंटरिंग ऑफ थिडोलाईट ओव्हर अ स्टेशन मार्क. आणि जेव्हा थिडोलाईटचं आपण स्टेशन सेंटरिंग करतो तेव्हा प्लम बॉब हे यूज केलं जातं. फॉर टेस्टिंग द व्हर्टिकॅलिटी ऑफ रेंजिंग पोल्स. याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑल ऑफ दी अबव. ओके फ्रेंड्स, थँक्यू.